हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. सर, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आपल्याला फोनसुद्धा येत आहे आणि वातावरणामध्ये आपल्याला खूप मोठा बदलसुद्धा पाहायला दिसत आहे. बरोबर. आणि शेतकरी आपल्याला पुढील जे काही अंदाज आहे, तर ते अंदाज मागत आहे. तर पुढील काही जे अपडेट आहे, ते शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून सविस्तर अपडेट द्यावी सर. आपण आपल्या सध्या द्राक्ष बागायतदारांनी आपल्या विरुद्ध आंदोलन केलं होतं पंढरपूरमध्ये. हो, तसा आपला त्याच्याशी काही संबंध नव्हता. पण त्यांनी एक नाव तिथं काही 1-2 शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे आपण थोडं दुखावलो होतो. हो. त्यामुळे आपण सविस्तर दीर्घावधीचे अंदाज बंद केलेले आहेत आणि ते फक्त आपण पेड ग्रुपवर देतो. बरोबर. आपला स्वतंत्र पेड ग्रुप जो आहे त्याच्यावर आपण पहिले जसे 10 दिवसाचे अंदाज द्यायचो, हो, तसे देतो. पण हो, आता सध्या आपण 48 तासाचा अंदाज मात्र सर्वांसाठी खुला ठेवलेला आहे. हो. आणि त्यामुळे आपल्या चॅनलवर सुद्धा आपण तो देऊयात. बरोबर. तर आता पुढे सध्या आज तरी पावसाचा जोर केवळ दक्षिणी जिल्ह्यांमध्ये आहे. हं, हं. म्हणजे यामध्ये आपण बघतो की कोल्हापूरपासून जवळपास नांदेडपर्यंत हो. आणि अगदी बीडपासून पुण्यापर्यंत, पुणे पूर्व, सातारा पूर्व भागात हं. आज वातावरण निर्माण होईल आणि आता त्याची सुरुवातही देखील होईल हो. आणि रात्री उशिरापर्यंत हे वातावरण असणार आहे. हं, हं. उद्या देखील ह्या वातावरणात थोडी वाढ होईल आणि थोडं मग ते मध्य महाराष्ट्राच्या दिशेने हो. सरकण्याची शक्यता आहे. हं, हं, हं. त्यामुळे येत्या 48 तासात महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये हं. बऱ्याच भागात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हं. हलकी गारपीट देखील होऊ शकते. हो. राहिला 48 तासानंतरच्या अंदाजाचा प्रश्न मात्र आपण असं दिसतंय आपल्याला, की 48 तासानंतर मात्र महाराष्ट्राच्या सर्वदूर जिल्ह्यांमध्ये हं. अ, पावसाचा जोर खूप वाढणार आहे हो. आणि काही ठिकाणी गारपीट, वादळी पाऊस होणार आहे. हं, हं. त्यामुळे या 48 तासामध्ये शेतकऱ्यांची जी काही कामं ज्या भागात पाऊस नाही आहे, हो. त्या ठिकाणच्यांनी उरकून घ्यावी. आता पाऊस येणार नाही अशा भ्रमात राहू नये. हं, हं. कारण पुढच्या 48 तासानंतर उत्तर महाराष्ट्र, संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा प्रभाव वाढणार आहे. हां, हां. केवळ कोकण एकमेव असा विभाग आहे, की ज्या ठिकाणी 9 तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही. हं. परंतु 9 तारखेनंतर मात्र इकडे शक्यता वाढेल. हो. त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक या 48 तासात आपली कामं उरकावीत. बरोबर सर. बरं आता सर. काही गोष्टी शेतकऱ्यांच्या हातात नसतात, त्याला हो. नाईलाज आहे. बरोबर आहे. बरं, हे जे काही पुढील 48 तास आहे, तर मग याच्यामध्ये आपल्याला गारपीट कोणकोणत्या जिल्ह्यांना पाहायला मिळेल सर? नाही त्याविषयीचा अंदाज आपण आत्ता देणार नाही. हं. कारण आपण ज्या प्राथमिक 48 तास आहेत त्याच्यातच विचार करतोय. हो. पुढच्या 48 तासात फक्त ते एक शक्यता आहे हं, हं. आणि त्याविषयी हवामानात काही बदल होऊ शकतात. तर त्याचा बरोबर. अंदाज आपण नंतरच्या 48 तासात घेऊ शकतो. हो. आणि जे सर 48च्या आतमधला जे अंदाज आहे, समजा मग कोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहू शकतो समजा? हा दक्षिणी जिल्हे जे आहेत बीडपासून खाली अगदी सोलापूरपर्यंत, हं, हं. इकडे नांदेडपासून कोल्हापूरपर्यंत, हो. अगदी पुणे पूर्व, सातारा पूर्व या भागामध्ये हा प्रभाव असण्याची शक्यता आहे. हां, हां, हां. समजा या मराठवाड्यातही भागातले. हो. उद्या मात्र आपण बघतो की याचा प्रभाव थोडा मराठवाड्यातही वाढू शकतो, विदर्भात वाढू शकतो. हं, हं, हं. समजा या 48 तासात मग काही ठिकाणी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. गारपिटीचं प्रमाण थोडं कमी राहील हो. या 48 तासात. हं, हं. त्यानंतरच्या याच्यात मात्र ते वाढू शकतं कारण पुढे आणखी 48 तास त्याचा जोर असण्याची शक्यता आहे. बरोबर सर. बरं सर, काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येत आहे, की हा जो पाऊस पडत आहे, तर याच्यामुळे काही मान्सूनवरती इफेक्ट पडणार का? असा पाऊस उलट जो मार्च आणि एप्रिलमध्ये पाऊस ज्या भागात पडतो, हो. त्या भागात मान्सूनचा पाऊस अधिक पडण्याची शक्यता असते. हां, हां, हां. त्यामुळे एक असं अलिखित नियम आहे, की हो. मान्सून पूर्व पाऊस ज ज्या भागांना अधिक आहे, त्या हं. ठिकाणी मान्सूनचा पाऊस स्थिरावतो. हो. त्यामुळे याचा नकारात्मक काही परिणाम होणार नाही. हां, हां. आणि सर, हे वातावरण कशामुळे सक्रिय झालेलं आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता? सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून एकीकडून पश्चिमी तर एकीकडून पूर्व भागातून हो, म्हणजे ईस्टर्ली आणि वेस्टर्ली वारे येत आहेत हो, आणि या वाऱ्यांचा संगम महाराष्ट्रामध्ये होतोय. हो. त्याच्यामुळे एक ट्रफ तयार झालेली आहे आणि शिवाय जे उत्तर भारतामध्ये किंवा पश्चिमेकडून एक WD येत आहेत, पश्चिमी विक्षेप, त्यांचाही प्रभाव या वातावरणावर आहे आणि दोन्ही समुद्रातून आलेलं बाष्प, दोन्ही समुद्रांमध्ये आपल्याला सध्या अँटी सायक्लोन तयार झालेलं दिसतंय, हां, हां. ज्याला उच्च दाबाची स्थिती आहे आणि हो. त्याच्यामुळे हे बाष्प भारतावर येतंय हं. आणि त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. बरोबर सर. आणि सर, हे जे काही दीर्घावधीचे जे अंदाज आहे, हे सध्या तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बंद केलेले आहेत. तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून हेच प्रश्न विचारण्यात येत होता, की ते तुम्ही अंदाज
कशावरती देणार आहात आणि तो नंबर कोणता राहणार? तर शेतकऱ्यांना सविस्तर त्याच्याबद्दल सांगा सर. की सध्या आपण आपले 10 दिवसाचे अंदाज आपले चालू आहेत, परंतु आपण YouTubeवरती देत नाहीत. हो. तर त्यासाठी आपण स्वतंत्र WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. हं. त्या ठिकाणी आपण साधारणपणे लाईफ टाईम एकदाच आपल्याला आयुष्यामध्ये ₹500 भरायचे हो. आणि या ठिकाणी हे 10 दिवसाचे अंदाज पुढे भविष्यामध्ये सातत्याने चालू राहणार आहेत. हं, हं, हं. कारण काही गरजू शेतकऱ्यांचे सारखे फोन येत होते, हो. की साहेब आम्हाला 10 दिवसाचा अंदाज द्या. मग प्रत्येकाला अंदाज देणं शक्य नव्हतं. तर मग शेतकऱ्यांनी सुचवलेली ही आयडिया होती आणि बरोबर. त्यानुसार आम्ही मग ₹500 चार्ज केलाय हो. आणि त्यानुसार एकदाच ते भरायच्या आयुष्यामध्ये आणि त्या ग्रुपला जॉइन व्हायचं. हो. मग त्या ग्रुपवर जेवढे लोक जॉइन होतील त्यांना दररोज सकाळी 10 दिवसाचा 7 वाजता व्हिडिओ पोहोचतोय. बरोबर. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची आपल्या अंदाजामध्ये अडचण येणार नाही. परंतु बाकीच्यांना जे ह्या ग्रुपला जॉइन होणार नाहीत, त्यांना मात्र मग 48 तासाचा अंदाज आपण आपल्या YouTubeमधून दररोज देण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर सर. आणि सर हे जे काही 48 तास आहेत, तर शेतकऱ्यांना तुम्ही काही सांगणार का मग तुमच्या माध्यमातून 48 तासाच्या आत? 48 तासामध्ये आपल्याला दक्षिणी जिल्हे जे आपण सांगितले त्या ठिकाणी थोडी काळजी घ्या, कारण या पावसामध्ये विजांचं प्रमाण जास्त आहे आणि आता आपल्याला कालच्या पावसामध्ये देखील हं, हं. पाथर्डी मध्ये असेल किंवा थोडं चिखलीमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत की अ, विजा पडलेल्या आहेत आणि हो, हो. त्यामुळे काही मनुष्यहानी झालेली आहे. बरोबर तर सर. अशा प्रकारे पावसाचं वातावरण तयार झालं तर शेतात थांबू नका, झाडाखाली थांबू नका. हं, हं. वस्तीच्या निवाऱ्याला या, जेणेकरून आपल्याला हे वातावरण संपेपर्यंत थोडं आश्रयाला थांबणं आवश्यक आहे. बरोबर. कुठलीही रिस्क शेतकऱ्यांनी घेऊ नये. हो. आणि दुसरं वादळी पाऊस आहे, झाडं मोडण्याची किंवा घरांचे पत्रे उडण्याची शक्यता असते. तर त्या पार्श्वभूमीवर वाऱ्याचं प्रमाण किती आहे, ते बघून देखील आपण आश्रय घेतला पाहिजे. हे बरोबर. सुद्धा शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांची जी मागास पिकं आहेत, ती अजून काढणी बाकी आहे. परंतु जी पिकं काढण्यासारखी झालेली असतील, ती काढून घेणं शेतकऱ्यांना आवश्यक आहे. कारण पुढे जर पावसाचं प्रमाण वाढलं, तर या पिकांचं नुकसान होऊ शकतं आणि हातातोंडाशी आलेलं पीक अशा पावसाने जर खराब झालं, तर मग शेतकऱ्यांचं फार मोठं त्या वर्षातलं नुकसान भरून न निघणारं असतं. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. बरोबर सर. आता सर तुम्हाला तर माहीतच आहे, की मी 3 ते 4 दिवसाच्या नंतर तुमचा जो अंदाज आहे, ते माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रसिद्ध करतो. परंतु काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं सुद्धा आलेलं आहे, की तुमचं जो वैयक्तिक चॅनल आहे, म्हणजे डेली जे तुम्ही अंदाज देता, ते 48 तासाचा कोणत्या चॅनलच्या माध्यमातून देता ते शेतकऱ्यांना सांगा सर? शेती माझी प्रयोगशाळा हा माझा ऑफिशियल चॅनल आहे हं, हं. आणि त्या चॅनलच्या माध्यमातून मी सकाळी 7 वाजता दररोज 48 तासाचा अंदाज प्रसारित करत असतो. हो, हो. तर त्या चॅनल बऱ्याच शेतकऱ्यांना परिचित आहे आणि ज्यांना परिचित नसेल, बरोबर. ते नव्याने हा विषय ऐकत असतील, हो. तर त्यांनी तो चॅनल जॉइन करायला हरकत नाही. बरोबर सर. आणि नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना पुढील जे काही 48 तास आहे त्याचा अंदाज दिल्याबद्दल धन्यवाद सर. ओके, धन्यवाद. हो.